नाही, खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तक्षेप करत आहे, परंतु गेल्या वेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपची होती, आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तक्षेप करत नाही, परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्राने खरंच हस्तक्षेप केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या राज्यात जाऊन कर्नाटकात जाऊन आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा, मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिंमत असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे, असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे, यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाच्या पाठी असल्याचं तुम्ही दाखवताय. खरं तर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करताय. तसाच दिखावा कर्नाटकच्या बाबतीत आपण करत आहात असा आमची आरोप आहे आणि मराठी माणसांच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती. 105 हुतात्मेसुद्धा आम्ही त्यावेळी दिलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी, बेळगावातल्या कारवारच्या मराठी माणसांच्या पाठीशी आम्ही आहोत.